आषाढी एकादशी निमित्त भक्तीने दिंडी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने करण्यात आले। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा तसेच विठ्ठल रुक्माईच्या स्वरूपात सहभाग घेत संपूर्ण परिसर दिंडीच्या जयघोषात तसेच टाळ मृदुंगांच्या गजरात दिंडी मिरवणूक संपूर्ण शाळा परिसरात काढण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। प्राचार्य उटावळे सर यांच्या हस्ते तसेच बापू कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। शिक्षण प्रसारक मंडळाचे एनजोकेम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाचं स्मरण आमची विद्यालय करत असतं आणि त्या निमित्ताने दरवर्षी दिंडी सुद्धा आमचे विद्यार्थी अतिशय उत्साहाने काढत असतात। सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी यामध्ये समाविष्ट असतात। रिंगण करणे, त्यानंतर विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करीत सर्व अतिशय आनंदामध्ये सर्व शहरातील गल्ल्यांमधून मुलं फिरत असतात। अर्थात दिंडीचं स्वरूप आम्ही दिंडी या वेगळं दिलेलं आहे आणि सांस्कृतिक वारसा जपायचा, धार्मिक वारसा जपायचं काम आमचं विद्यालय नेहमीच करत असतं। धन्यवाद। महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल ज्या प्रकारे पांडुरंग हा पंढरपूरमध्ये रममान झालेला आहे, प्रत्येक आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक गावागावातून आपल्या ह्या ठिकाणी दिंडी ही निघालीच पाहिजे आणि खऱ्या दृष्टीने आपला हा वारसा हा चालत राहिला पाहिजे। आमच्या एनजोकेम हायस्कूलमध्ये अतिशय आनंदाच्या भरात उत्साहात आम्ही ह्या ठिकाणी दिंडी उत्सव साजरा करतो आणि या ठिकाणी वाडवडिलांचं महत्त्व या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या रूपामध्ये आमचे सर्व लोक घेत असतात आणि असाच वारसा कायमस्वरूपी चालत राहील अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो। रामकृष्ण। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।